नमस्कार. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आम्ही एक नवीन घोटाळा तुमच्या पुढे आणतो आहोत. सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांमधील गोंधळ ही नवी बाब नाही. सरकारी योजनांमध्ये खोट्या लाभार्थीची नावे समाविष्ट करून पैसा लाटणं हाच उद्देश असतो. असाच एक प्रकार केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना अंतर्गत झालेल्या प्रकारात उघड झाला आहे. गोव्यातील मनरेगा योजनामध्ये सिनेकलाकार, क्रिकेटपटू, राजकीय नेत्यांच्या नावाचा समावेश असल्याचं उघड झालं आहे. गोव्यातील मनरेगा लाभार्थ्यांच्या यादीमध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची तर नावे आहेत. आता या यादीमध्ये ही नावे कमी पडतात की काय म्हणून ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पॉइंटिंग याचं सुद्धा नाव आहे. याशिवाय अभिनेता आमिर खान, माजी क्रिकेटपटू कपिल देव, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि युवराज सिंग यांचंही नाव लाभार्थी म्हणून या लिस्टमध्ये समाविष्ट आहे. खुद्द गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं सुद्धा नाव आम्ही तुम्हाला दाखवत आहोत या लिस्टमध्ये आहे. गोवा परिवर्तन मंचने हा घोटाळा उघड केला आहे आणि आमच्यासोबत आहेत गोवा परिवर्तन मंचचे सल्लागार ॲडव्होकेट यतीश नाईक. आम्ही त्यांनाच विचारूया की हा प्रकार काय आहे आणि कसा त्यांनी उघड केला आहे. एकंदरीत या प्रकाराबद्दल अधिक माहिती आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. यतीश, तुमचं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. खरोखर तुमचं अभिनंदन करावं तितकं थोडं आहे. एवढा मोठ्या म्हणजे एक समुद्रातून एक लहानशी सुई शोधून काढायचं हे काम तुम्ही केलेलं आहे. साधारण गोव्यामध्ये आमच्या माहितीप्रमाणे साधारण 31,000 लाभार्थी असू शकतात. नक्की आकडा आम्हाला पण माहीत नाही आहे, पण तुम्ही जो उघड केला आहे तिसवाडी तालुक्यातील 2,000 लाभार्थीमधून तुम्ही ही नावं जी शोधून काढलेली आहे, काय प्रकार आहे हा? 2005 साली राष्ट्रीय एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट पारित झाला. पार्लमेंटने हा कायदा पारित केला. पारित करण्यापाठी एक उद्देश होता. इंटेन्शन वॉज दॅट एव्हरी पर्सन who is unemployed and who fits in that criteria of deserving taka employment मेळूंक जाय. unskilled what you say manual work. so म्हणून ताका एक opportunity दिवपाचे ह्या कायद्यान काम केलें. 100 guaranteed days of work, 150 rupees per day अशा तरेन हो कायदो चालीक लायलो. ताका नाव मागीर तांणी चेंज करून महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम असो म्हणून मनरेगा म्हणून ताका नाव दिलें. आतां हो कायदो जो आसा त्या कायद्यान लिस्ट ऑफ बेनिफिशरी करप हें RDAचें काम आसा गोंयांत. रुरल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीचे स्किमी तांचे पायलट प्रोजेक्ट हो सेंट्रल गव्हर्मेंटाचो, तांचे डिपार्टमेंट बजेट एलोकेशन रुरल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री. पूण गोंयान नोडल एजन्सी जी आसा ती RDA, रुरल डेव्हलपमेंट एजन्सी. गोंयान 2 RDA आसा. एक आसा नॉर्थ गोवा, दॅट इज कॉल्ड नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट रुरल डेव्हलपमेंट एजन्सी, आणि एक आसा तशीच साऊथ गोवा. आतां नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा हांगा जे बेनिफिशरी आसा तांचे ते लिस्ट करतात. नॉर्थ गोवाचे तिसवाडीचेच आमी अभ्यास केल्लो आसा एट द मोमेंट. बाकीचो अभ्यास आमचो चालू आसा. कित्याक येदें व्हडलें रॅकेट अशें सापडटलें हें आमकां दिसून आशिल्लें. पूण नाव वी आर स्क्रुटिनायझिंग ईच एंड एवरी नेम फॉर एवरी तालुका. वी आर अ टीम ऑफ पीपल एज गोवा परिवर्तन अँड वी आर डुईंग इट सिस्टमॅटिकली. तिसवाडीच्या चिंबेल विलेजीन, तिसवाडीन ऑल टुगेदर एक 2,100 ऑड नावां आसा एज लिस्ट ऑफ बेनिफिशरीज. त्या लिस्टान चिंबेल गांव जो आसा तिसवाडी तालुक्यांतलो, त्या चिंबेल गांवान सामके शॉकिंग गोश्टी दिश्टी पडल्यो. गोश्टी म्हणल्यार क्रिकेटर, फिल्म स्टार हांची नावां बेनिफिशरींच्या लिस्टान आसा. आनी लिस्टान आसा तितलेंच न्हय, नांवाच्या पयलीं रेजिस्ट्रेशन नंबर म्हणून आसा आनी प्रत्येक नांवाक रेजिस्ट्रेशन नंबर मेळिल्लो आसा. रेजिस्ट्रेशन नंबर मेळप म्हणजे दे आर एलिजिबल फॉर जॉब कार्ड्स. पूण नांवां जेन्ना एनरोल करता तेन्ना कितें तरी प्रक्रिया आसूंक जाय. तेन्ना तुमी ही नांवां जी एनरोल करता सरकार कोणेय एप्लाय करूं शकता, पूण सरकारान तें चॅक करूंक जाय. लोअर ब्युरोक्रेसीन तें चॅक करूंक जाय. तेन्ना ही नांवां ह्या लिस्टान कशीं गेलीं, ह्या नांवांचो गैरउपयोग कोण करता
हे पयशे कोण घेता आनी हे पयशे केन्ना सावन घेता आनी कोण ते ह्या कारस्थाना फाटल्यान आसा ही गोष्ट चौकशी करपाची गरज आसा. यतीश, तुम्हाला एक विचारूशी इच्छितोय मी. तुम्ही म्हणलात की मनरेगामध्ये एनरोलमेंट करण्यासाठी जो प्रोसेस असतो, फॉर्म भरावं लागतं, त्यानंतर ते ग्रामीण पातळीवरती समजा तलाठी असेल तर तो जाऊन ती व्हेरिफिकेशन करणार, किंवा छोटंसं काही आपलं जरी एखादं काम असेल, रेसिडेन्स सर्टिफिकेट घ्यायचं असेल तरी त्या तलाठीचे 10 वेळा पाय धरावं लागतात, सरपंचाला 20 वेळा साकडं घालावं लागतं. आणि अशा ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय की मनरेगाचे जे फॉर्म्स डिस्ट्रीब्यूट होत आहेत ग्रामीण पातळीवरती तर नक्कीच तलाट्यांकडून किंवा सरपंचाकडून गेले असतील. तर ही जी नावं समाविष्ट झाली आहेत तर ह्याच्यामध्ये ह्यांचा रोल तुम्ही म्हणता ते लोअर ब्युरोक्रॅसी जे आहे, हे तलाठी म्हणा किंवा सरपंच म्हणा किंवा कारकून म्हणा तिकडचे, ह्यांचा रोल कितपत असावा असं तुम्हाला वाटतं? सरपंच या गोष्टीत आहे असं मी म्हणू शकत नाही. असू शकतात, नसू शकतात, मला ठाऊक नाही. पण लोअर ब्युरोक्रेसी जे आहे, अव्वल कारकून, तलाठी, RDA, हे एजन्सीज असणार, कारण स्टाफ असणार, कारण ही नावं नाहीतर RDAच्या लिस्टमध्ये येऊ शकत नव्हती. गोष्ट अशी आहे, एनीबॉडी कॅन अप्लाय बट इट हॅज टू बी स्क्रुटनाइज्ड. सो हाऊ दीज थिंग्स हॅव फाउंड प्लेस इन द रोल. पळय, आय एम नॉट सेईंग दिस because I wish to say so. I am saying this because their names are in this roll. This roll is from the net. This is a, what you say, list of Manrega workers without Aadhaar card. This is for North Goa district, Tiswadi. I am not xeroxing because this is a memorandum which we have given to Pranam Mukherjee. We sent it. तुम्ही जे आता म्हणलेत की लिस्ट ऑफ वर्कर्स Yes. ऑफ मनरेगा, Yes. आणि दर्शक हो, तुम्हाला तुमच्या माहितीसाठी आम्ही आता दाखवतोय की ह्या वर्कर्समध्ये कोणाकोणाची नावं आहेत. पण तत्पूर्वी घेणार आहोत एक अल्पशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा इन गोवा 24 तास. इन गोवाच्या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमचं स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी आम्ही बघत होतो की मनरेगामध्ये जो घोटाळा गोवा परिवर्तन मंचाने उघड केलेला आहे. अनेक क्रिकेटपटू, प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, त्याचबरोबर इतर अनेक नावं या लिस्टमध्ये समाविष्ट आहेत. हे म्हणजे हे जी नावं आहेत अमिताभ बच्चन सकट, हे चिंबलचे रहिवासी दाखवले गेले आहेत. आणि हे कसं झालं आहे तेच आम्ही जाणून घेणार आहोत गोवा परिवर्तन मंचाचे सल्लागार ॲडव्होकेट यतीश नाईक यांच्याकडून. यतीश नाईक, ब्रेकवर जाण्यापूर्वी आम्ही तुम्हाला विचारत होतो की ही जी नावं त्याच्यामध्ये समाविष्ट झालेली आहेत, ह्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं की लोअर ब्युरोक्रॅसी जे आहेत किंवा कर्मचारी, तलाठी, ह्या सगळ्यांचा ह्याच्यामध्ये कुठे ना कुठे हात असणार आहे. एक प्रोसेस अशी असते की आम्ही एक साधं सर्टिफिकेट, जर रेसिडेन्सचं सर्टिफिकेट घ्यायला गेलो तर तलाठीचा रिपोर्ट हा इम्पॉर्टंट असतो. जोपर्यंत तलाठी रिपोर्ट देत नाही तोपर्यंत काही पुढे होत नाही आहे. त्यानंतर BDOकडे जातात. असं चिकार प्रोसेस असतं. आम्हाला सांगू शकाल की हे कसं घडलं असेल? सी, मनोहर पर्रीकर हाणे अप्लाय करून आसतलें, अमिताभ बच्चन हाणे अप्लाय करून आसतलें, राहुल द्रविड हाणे अप्लाय करून आसतलें. कोणे तरी तांची नांवां मिसयूज करून तांचें नांव भितर घुसयलां हातून. हें जालां म्हणजे हातून 2 गोश्टी आसा. कोणे तरी मिसरेप्रेझेंट केलां. मिसरेप्रेझेंट केलां ही एक गोष्ट. ते मिसरेप्रेझेंटेशन सरकारच्या त्या अधिकारीन मानून घेतलें म्हणजे स्क्रुटिनी सारकी जावना ही दुसरी गोष्ट. म्हणून हांव तुका सांगता, आमी फिल्डार आशिल्ले लोक, आय हॅव सीन, यू टेक हेल्थ सेक्टर, यू टेक मामलादार्स, डेप्टी कलेक्टर्स, तलाठी, तुका इतल्यो पासयो मारच्यो पडटा फॉर स्मॉल थिंग्स, फॉर वेरियस रिजन्स. मे बी crunch of resources, shortage of doctors, or maybe whatever it is. So many people face so many problems. Residence certificates, every day people go there and come back, go there and come back. But I have seen one thing, हांवें हाज्या पयलीं सांगिल्लें आसा हाजेर, रेशन कार्डाची प्रक्रिया आसा, तुका आनी म्हाका मेळना तें. पूण गोंयान खूब लोकांक एक रोखडें वचून मेळटा. म्हणून हांव सदां म्हणटा, ती तलाठी जो आसा वो इंडिपेंडंट करपाक ताका अकाउंटेबिलिटी घालपाची गरज आसा. आमच्या सरकारान केलां हें, आनी सरकार म्हणजे हांव हें सरकार म्हणिना, आमच्या सरकाराच्या प्रक्रियेन केलां हें.
दॅट इज इम्पॉर्टंट. अकाउंटेबिलिटी एक्झॅक्टली ती कशी करावी? देर हॅज टू बी एन इनग्रेन्ड मेकॅनिझम विदीन द गव्हर्मेंट डिपार्टमेंट. म्हणून हांव म्हणटा आतां ही गोष्ट जेन्ना घडली, गोवा परिवर्तन मंचान भायर येवन उलोवप हें आसच्या पेक्षा गव्हर्मेंटाक स्वता कळूंक जाय आशिल्लें की आमच्या रोलान हें कशें आहा. पूण तें गव्हर्मेंटाक कळना. म्हणजे तांचें इंटरनल ऑडिट ना, इंटरनल डॉक्युमेंटेशन जें ते पर्स्पेक्टिवान पळोवंक जाय त्या पर्स्पेक्टिवान पळोवपाची प्रक्रिया गोंयांत ना. ही जर प्रक्रिया चालीक आशिल्ली जाल्यार भायले लोक बोवाळ घालपाक गरज नाशिल्ले. म्हणजे थोडक्यात किंवा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर असं म्हणूया की अमिताभ बच्चन हे नाव जेव्हा त्या लिस्टमध्ये आलं तर जो ऑफिसर तिकडे स्क्रुटिनाइज करायला बसणार त्यांनी बघितलं अरे अमिताभ बच्चन हे कशें नाव नाव ओळखीचं आयलें? आहे, हे नाव कशें आयलें? चिंपलमध्ये पळय, अमिताभ बच्चन हो रोल आतां खंयचो नेटा वयलो डावनलोड केला. डिपार्टमेंट ऑफ रुरल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री गव्हर्मेंट ऑफ इंडियाचें हाजें डॉक्युमेंट हें. हांव कितें म्हणटा, अमिताभ बच्चनाचें आयलें तें आयलें, ताचे आवयचें तेजी बच्चन, ताची आवय खंय पिड्ड्यार जाल्यार खूब वर्स जालीं, मागीर ताची बायल जया बच्चन, मागीर ताची सून म्हणटा ती अमिताभ कोण ती ऐश्वर्या बच्चन, मागीर ताची चलो आसतो अभिषेक बच्चन, सगळे फामिलीचेंच नांव. तेंडुलकर, ताच्या बायल अंजली, ताजो चली सारा, ताजो चलो आनी कोण, सगळी तीच फामिलीचें नाव. हे कशें जावंक शकता? दोनदा आली. मागीर सौरव गांगुलीची बायल खरी नांव खंय तिचें डॉना, तेंच नांव डॉना म्हणून. मागीर कपिल देव, मागीर हो आसा आमचो रिकी पॉन्टिंग. आनी मजा म्हणजे रिकी पॉन्टिंगाचें जर पळयत एप्लिकंट नेम, ताच्या कुशीक नेम ऑफ हाऊस होल्ड हेड आसा, त्या हाऊस होल्ड हेडान कॉन्स्टंट नांव आसा रिकी पॉन्टिंग म्हणून. पूण जे एप्लिकंट नेम आसा ते चेंज जाला. रिकी पॉन्टिंग, रिकली पॉन्टिंग, रोजी पॉन्टिंग आनी कोण. हांव म्हणटा कितें, ही जेन्ना नांवां येता आनी एक पाजोरी पारांपोजी ओ समथींग पापाराजी, आय डोंट नो वॉट इज दीस. म्हणजे वन थिंग इज व्हेरी क्लियर की दॅट पर्टिक्युलर पॉयंट ऑफ ब्युरोक्रेसी वेर दीस गोज फॉर एक्सेप्टन्स, that point of bureaucracy is deaf, dumb and blind to facts, because they are doing what they feel is right. They are not going by the law. They don't have fear of the law. They feel that there is no administration in the state. In other words, म्हणून हांव म्हणटा, I am not alleging Manohar Parrikar has done it, because it will be wrong on my part. But what I am saying is that Manohar Parrikar's government should have control on such things. These things shouldn't happen because they bring bad name to that particular government and to the state. ना आता पळय, अशी जेन्ना बातमी वता, अशी जेन्ना गोष्टी उगड्यार येता, तेन्ना गोंयचें नांव वाट लागता. फॉरगेट गव्हर्मेंट एंड फॉरगेट एवरीथिंग एल्स. आमी गोंयकार, गोंयचें नांव वाट लागता. अशें जेन्ना पावतलें नॅशनल मिडिया, आय हॅव गॉट सो मेनी फोन कॉल्स फ्रॉम सो मेनी पीपल एल्सवेअर, कुवेट हांगा थंय सगळ्या पावली बातमी. पीपल आर रिंगिंग, अरे गोंयांत कितें चल्लां हें काय म्हणून. सी वॉट हॅपन्स, इट शोज अ स्टेट ऑफ कॅरलेसनेस इन द स्टेट. So time is come where political will is required. There is a need. Talati, same complaint, but no action on a single talati. RDA, these kind of things coming out. You take deputy collectors, you take mamlatdars. Why is accountability not fixed? म्हणून सर्व्हिस चार्टर हाडा जाग्यार. सर्व्हिस चार्टर जर तूं सारको चालीक लायना, गव्हर्मेंट ऑफिसर आयकना, पिनल प्रोविजन घाल. लोक आयुक्ता पळय, बडबड करून न्ही कांय जावपाना. पॉलिटिकल वील जाय. केन्ना केन्ना कितें आहा, राजकारणी उलयता खूब, पूण वेरियस रिजन्सा खातीर तें घडना. हांव काय म्हणिना, पूण तें घडूंक जाय. आनी राजकारण्याची क्षमता ही ज्यो गोश्टी घडटा ताजेर निर्भर आसूंक जाय, उलयता ताजेर न्हय. हांवें जर सांगलें हांव अशें करतलो, तशें करतलो, हें करतलो, ताका व्हॅल्यू झिरो. That should be directly considered with the kind of work that is seen on the ground and towards improving the system. आमचें न्ही राजकारण कशें आसा, आमचें राजकारण सिस्टम बदलपाचें राजकारण आसूंक जाय. एक्झॅक्टली आम्ही हाच विषय पुढे चर्चेला घेऊया की सिस्टम, राजकारणाची सिस्टीम बदलावी किंवा सिस्टीमाचं राजकारण बदलावं, हे कशा प्रकारे केलं पाहिजे हे आपण घेऊया. एक ब्रेक नंतर आपण हा विषय घेणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत राहा इन गोवा 24 तास. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी ॲडव्होकेट यतीश नाईक यांनी आम्हाला म्हटलं होतं की पॉलिटिकल विल, राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. राजकीय इच्छाशक्ती व्यतिरिक्त
यतीशजी, तुम्ही या प्रकरणात आणि काय केलं आहे, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही पुढे निघालात? हे जेन्ना डॉक्युमेंट्स आमच्या हाताक लागले तेन्ना आमी हे डॉक्युमेंट्स मेमोरेंडम करून ताची नियाळणी करून आमी हीज एक्सलन्सी द प्रेसिडेंट ऑफ इंडियाक आमी ऑलरेडी निवेदन दिलां, धाडलें ऑलरेडी, ताका पावतलें तें. वी आर शुअर दॅट ही इज गोइंग टू लूक इन टू द मॅटर बिकॉज इट इज अ मॅटर ऑफ इमेन्स लॉस टू द स्टेट ट्रेजरी. अशें आसून सेंट्रल गोवोरमेंटाची स्कीम आशिल्ल्या कारणान वी हॅव टुडे मेट हीज एक्सलन्सी द गव्हर्नर ऑफ गोवा. एक 45 मिनिट्स सुमार आमी ते बरोबर आशिल्ले आनी वी हॅव एक्सप्लेन टू हिम एवरीथींग इन डिटेल and he seemed to have understood everything in detail. Now we are looking up to him what action he takes. Kidak he is the highest authority of the land. He has to take appropriate action. He has to seek a report from the government or whatever तांचे प्रोसिजरान कितें आसतलें. So he should do it and we hope he will do it. आनी तें जर जायना, आतां आमी RTIन आमी इन्फॉर्मेशन मागतले कित्याक तांचे रजिस्ट्रेशन नंबर आसा. आमी मागतले खंयच्या लोकांनी अकाउंट ओपन केल्या त्या रजिस्ट्रेशन नंबराच्या कॉरस्पॉन्डिंग, खंयच्या लोकांच्या जॉब कार्डां एक्झिक्यूट जाल्लीं आसा, खंयच्या लोकांच्या अकाउंटान केन्ना पासून पयशे आयिल्ले आसा. सो हें सगळें इन्फॉर्मेशन आमी RTIन आतां मागोवचें पडलें. ते आमी मागपाचें आतां सगळें. एक्झॅक्टली जेव्हा हा तुम्ही म्हणतात की एक मोठा घोटाळा आहे, याच्यामध्ये पैशाचा आर्थिक व्यवहार आहे आणि नक्कीच हे मनरेगाचे जे पैसे येत असणार आहेत ते कुठच्या तरी बँकेच्या अकाउंटवरती जाणार असणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं की बँकेच्या अकाउंटमध्ये पण हीच नावं असतील काही? ते पळय, हांव जर बँक मॅनेजर आनी म्हजे कडेन जर एक एक्स मनीस येता आनी म्हाका आपूण अमिताभ बच्चन म्हणून अकाउंट ओपन कर म्हणून सांगता, हांव ताका टक करून पळयतलोच न्ही. सो तें ओपन केला काय ना हें पयलीं पळोवंक जाय. आनी केला जाल्यार कसो केला, म्हणजे कोणाचें नांव, कोणाचो चेहरो, कोणाचो गांव, कोणाचें ऑक्युपेशन हें सगळें पळोवचें पडलें न्ही. कित्याक अमिताभ बच्चन तर मागुना, पूण ताच्या नांवान कोण तरी मागलां. सो ते सगळे चौकशी करची पडली न्ही. नुसतं मागितलं नाही, हा म्हणजे मजूर म्हणून ते पुढे येत आहेत. करेक्ट. कितें आसा, आतां ही नांवां हाय प्रोफायल आनी हाय फाय म्हणून झपकून नजर गेली. अशीं आतां कितलीं नांवां तातूंत भितर फेक आहा म्हणून आमकां कोणें कितें खबर आहा. बाकीचीं नांवां कोण गोम्स, कोण फेर्नांदीस, कोण आनी नायक, कोण आनी कामत, कोण आनी कुंकळ्ळेकार आनी कितें, कोणाक कळटा कोणाचीं नांवां खरीं आनी खोटीं म्हणून. ही नांवां कळ्ळीं रोखडीं. रिकी पॉन्टिंग आनी अमिताभ बच्चन आनी अख्खी फामील टाक करून कळ्ळें न्ही. दॅट इज वॉट इज इम्पॉर्टंट. हे हाचेर चौकशी डीप जावंक जाय. ही तुमची मागणी झाली आणि तुम्ही जनतेला काय सांगू इच्छिता, आमच्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? गोवा इज गोईंग थ्रू अ डिफिकल्ट फेज. हांव राजकारण्यांक काय म्हणिना. इन अ डेमोक्रेसी वी गेट वॉट वी डिजर्व. सो इफ वी कर्स बॅड गव्हर्नन्स दॅट इज थ्रस्ट अपॉन अस, वी हॅव कॉल्ड फॉर इट. सो अँड दे से दॅट इन अ डेमोक्रेसी द पनिशमेंट फॉर अ गुड मॅन is to be ruled by unwise men. So he dasha. So having said all this, unless and until citizens become more vigilant and feel a sense of belonging, as kashala even आमचो youth active आहा, पूण जितली इंटरेस्ट पॉलिटिक्सान आनी जितलो इंटरेस्ट गव्हर्नन्स, हांव पॉलिटिक्स सुद्दां शब्द वापरना, गव्हर्नन्स इज अ सायन्स, गव्हर्नन्सान घालूंक जाय. जितलो इंटरेस्ट स्टेट बजेटांनी घालूंक जाय, नियाळ करपाक, बजेटांक मागण्यो करूंक जाय, हें करूंक जाय, एक चर्चा जावंक जाय, ती जायना. सो एट द एंड ऑफ इट पॉलिसी वीक जाता. पॉलिसी वीक आसल्यार फिडबॅकूय त्या पॉलिसीक सारको येना आनी खंयच्या खंय वता, मागीर इगोइजम जाता, मागीर लिडर स्टार्ट्स बिहेविंग लायक ही इज बिगर देन द स्टेट एंड दॅट इज द डेंजर फॉर द स्टेट इन अ डेमोक्रेसी. वेन द लिडर स्टार्ट्स फिलींग दॅट ही इज बिगर देन द स्टेट एंड ही इज इनविन्सिबल, दॅट इज द डेंजर. इट अप्लायज टू एनी पार्टी, इट अप्लायज टू एनी. कित्याक सगळ्या पार्टींनी असले एलिमेंट आहा, तांकां दिसता आपूण स्टेटीकून व्हडलो, पार्टीकून व्हडलो, सगळें. दीज आर डेंजर सायन्स इन अ डेमोक्रेसी. एंड अनलेस एंड अंटील दे से nothing is going to save this nation till the citizens take this responsibility upon themselves. We cannot say that no, once we elect in 5 years, ग्राम सभेनी लोक वचना. ग्राम सभेनी वचप म्हणजे कितें उलयत रावप न्ही. You may just go and sit quietly, but here participate. पळय, एक गांवान आमच्या 4,500-5,000 वोटींग आहा, म्हणजे दे ऑल मेंबर्स ऑफ ग्रामसभा. कितले लोक वता, वचून 200-300 लोक वता ग्रामसभेन. वॉट इट शोज, सगळे वता ते कितें उलोवपाची गरज ना, बट शो दॅट यू केअर फॉर युअर विलेज, शो दॅट यू केअर फॉर युअर सोसायटी. आज कितें जालां, मॅक्सिमम लोक दे फील, लोक म्हणजे आमी आयला तातूंत, वी फील दॅट ना 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 आमी वन्स इन 5 years कोणाक काडला न्ही, तो कितें करता तें करुया, ना जाल्यार मागीर हॉलदारार बसून उलोवप मग घेवन च्याचे, हो चोर आनी हो फटीक म्हणून. तशें जायना तें.
We have to play constant role in a democracy. Only then democracy will blossom. Otherwise, we will go through these phases again and again of scams and scams. घोटाळे गोवा परिवर्तन मंचानं हा एक मोठा घोटाळा आज उघडकीस आणलेला आहे. भ्रष्टाचार हा शिष्टाचार होताना हिंदुस्थानच्या जनतेनं याची देही याची डोळा पाहिला आहे. काही शेकड्यावरून हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार पुरेसा होत नसल्यानं या देशातील भ्रष्टाचाराचं परिवर्तन आता घोटाळ्यात झालं आहे की काय असं म्हणावं लागेल. या देशात अगदी बुफोर्सपासून काल परवाच्या कोलगेट प्रकरण असे अनेक घोटाळे आपण पाहिलेले आहेत आणि हे आता राष्ट्रीय पातळीवरती असलेले घोटाळे कुठे ना कुठे गोव्यात येऊ लागलेले आहेत. त्याचं ताजं उदाहरण खाण घोटाळा आणि आता गोवा परिवर्तन मंचानं उघडकीस केलेला हा महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील घोटाळा. या घोटाळ्यातून काय बाहेर येणार आहे आणि प्रशासन याबाबत काय कारवाई करतं हे बघणं हे खरोखर एक कसोटी या गोवेकरांसाठी ठरणार आहे. आम्ही आता इथेच थांबणार आहोत. यतीजी तुम्ही आमच्या स्टुडिओत आला आणि तुम्ही हे जो घोटाळा उघड केला आहे त्याबद्दल तुमचं खरोखर मनपूर्वक तुमचं अभिनंदन करावंसं वाटतं आहे. आणि दर्शक हो, कुठेही जाऊ नका, पाहत राहा इन गोवा 24 तास.